आणि इथे खाली आल्यानंतर इथे वारा जो आहे किंवा पाण्याच्या झोताबरोबर येणारा जो वारा आहे त्याचा एकंदरीत वेग हा एवढा आहे की जिथे आता हा जो भाग दिसतो इथे उभं राहणं हे फार कठीण आहे. पण मला आठवतं ज्यावेळी आम्ही आलेलो त्यावेळी इथे जाऊन आंघोळ केलेली, अजूनही आंघोळ करता येते, परंतु तिथे वाऱ्याचा वेग हा प्रचंड असतो आणि पाण्याचा मारासुद्धा हा प्रचंड असतो. आणि मित्रांनो, हा जो भाग इथे आहे जी पट्टी लावलेली आहे हे याच्या त्या बाजूने म्हणजे आता हे जे आमची मित्रमंडळी इथे आहे ते पट्टीच्या ह्या बाजूने आहे. उजव्या बाजूचा जो भाग आहे तर तिथे पोहण्याकरता बंदी घातलेली आहे, कारण तिथे पाणी खोल आहे. आणि हा जो खडक दिसतो तर तो खाली असा आतमध्ये जसं भुयार सदृश अशी तिथे खाली रचना आहे. आणि आतमध्ये जर काही झाडं किंवा काही वेली किंवा मुळं वगैरे असतील तर त्यात माणूस अडकून दगावण्याची शक्यता असते. आणि अशा